आयुरा. पण त्याआधी त्याने तिला एकदा शांतपणे विचारलं होतं, अशीच जाळ्यात आली तरी हा दरवाजा फायद्याचा आणि नाही आली तरी हा दरवाजा फायद्याचाच. हा विचार करूनच त्याने हे प्लॅनिंग केलं होतं. इथून पुढे पुन्हा आपल्या रूममध्ये गेला. आपल्याच मामी बहिणीशी सर्व करायचं ह्या विचारानेच त्याच्या दृष्ट मनात लड्डू फुटत होते. त्याला माहीत नव्हतं आपली प्रिय आईसुद्धा आत आहे. तो मनातून खुश होत स्वप्न रंगवत होता. आता तिला आपल्या मिठीत घेणार. इतके दिवस फक्त डोळ्यांना सुख देणारं सौंदर्य आता त्याच्या मिठीत येणार होतं. म्हणून तो दिवा स्वप्न बघत होता. आपल्या मनाचे मनोरे उंचच्या उंच चढवत होता. तो कपाटात घुसला हळूच आणि बघितलं निधीच्या खोलीत काळोख होता. त्याने तिच्या रूमच्या बाजूला बनवलेला दरवाजा अलगद उघडला. त्याला निधीच्या रूममध्ये आल्यावर एक वेगळाच असुरी आनंद मिळाला होता. तो एकदम हळूहळू दबकी पावले टाकत निधीच्या बेडच्या दिशेने जाऊ लागला. आता त्याचे डोळे हळूहळू अंधारालाही सरावले होते. निधीचा बेड स्पष्ट दिसत होता. त्यावर झोपलेली तीही दिसत होती. खूप खुश झाला. पाठमोरी दिसत होती. तिने आपल्या तोंडावरून पांघरून घेतलं होतं. तिचं मुसमुसतं ऐन तारुण्यातलं सौंदर्य त्याला खुणावत होतं. आपल्या बाहूत घ्यायला त्याचे हात शिवशिवत होते. कधी एकदा तिला मिठीत घेतो आणि ते क्षण अनुभवतो असं झालं होतं त्याला. तो तिच्यासोबतच्या प्रणय क्रीडेची स्वप्न बघू लागला. तो त्या विचारातच बेडकडे पोचला. त्याला भीती वाटत होती. निधीला त्याच्या मनात काय आहे ते त्याने उघड उघड सांगितलं होतं. त्यामुळे तिने काही गडबड केलेली असता कामा नये. कोणाला स्वतःच्या संरक्षणासाठी ठेवलेलं असू नये. नाहीतर त्याच्या सर्व प्लॅनवर पाणी फिरणार होतं. आयुष आला तरी उद्या सकाळी येईल. त्याआधी आपल्याला सर्व करता यावं म्हणून आजच रात्री त्याने प्लॅनिंग केलं होतं. तो अजूनही वासनेने भरलेल्या डोळ्यांनी निधीकडे बघत होता. एक एक पाऊल पुढे टाकत तो बेडच्या दिशेने जात होता. तसं त्याचं हृदय टुणटुण उड्या मारत होतं. मनात उकळ्या फुटत होत्या. तो अदाशी नजरेने त्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत आता अगदी जवळ आला. तो फक्त एका फुटावर. त्या विचारानेच त्याला हुडहुडी भरली. त्याने तिच्या हात लावायला हात पुढे केला. पण मनात पाल चुकली. हात पुन्हा मागे घेतला. त्याने तरीही सगळे विचार झटकून टाकले आणि पुन्हा आपल्या ध्येयाकडे कॉन्सन्ट्रेट करायला लागला. त्याला हाताला घाम येऊ लागला. त्याने पुन्हा धाडस करून स्वतःला समजावलं, आरव, कॉन्सन्ट्रेट ऑन युअर टार्गेट. ह्याआधी कधी मला असं करताना भीती वाटली नाही. आता काय आपण या एवढ्याशा मुलीला घाबरायचं. त्याने स्वतःलाच समजावलं. त्याने अलगद पांघरून तिच्या तोंडावरून खाली घ्यायला सुरुवात केली. त्याच्याकडे पाठ असल्याने तिचा चेहरा त्याच्या नजरेस पडत नव्हता. हे चौघजण निघून आता जवळजवळ 4-5 तास झाले असते. मनातून खूपच विचित्र भावना जाणवत होती. निधीला सुखरूप असू दे. अवनीने दोन्ही हात घट्ट एकमेकात गुंफत वरती बघत देवाला म्हणाले. एक एक मिनिट महत्त्वाचं असणार होतं. इज्जतीचा प्रश्न होता. पोचल्याशिवाय काहीच करू शकत नव्हते. म्हणून खूप हतबल वाटत होतं त्यांना. आयुराई मनातच देवाशी बोलत होती. गाडी फास्ट असून सुद्धा त्या चौघांना गाडीचा स्पीड कमीच वाटत होता. रात्रीचे निघाले म्हणून माधवींनाही झोप नव्हती. त्या सारख्या फोन करून कुठे पोचलात आता असं विचारत होत्या. त्यांना अजून पूर्ण काहीच माहीत नव्हतं. पण काहीतरी अर्जंट काम आलं म्हणून हे चौघे गेले एवढं मात्र त्यांना माहिती झालं होतं. तरीही तिचं मन तिला स्वस्थ बसू देत नव्हतं. काहीतरी चांगलं होणार नाही असं वाटत होतं. पण काय नेमकं ही मात्र तिला कोणाला सांगता येत नव्हतं.
मन अस्वस्थ झालं होतं, म्हणून ते देवाला नमस्कार करायला गेले. तर माधव तिला समजावून समजावून थकले होते. अगं किती टेन्शन घेशील, होईल सगळं ठीक. ते तिला धीर देत होते, पण तिचं मन काही मानायला तयार होत नव्हतं. इकडे आरव आपल्या लक्षाच्या अगदी जवळ पोचला होता. ही नाजूकशी कळी अशी खुडून काढावी की माझ्याशी लग्न करावं लागेल त्याने, तो मनाशीच म्हणाला. एक विक्षिप्तपणा त्याच्या डोळ्यात भरला होता. योग्य अयोग्य हा विचार करण्यापलीकडे एक विकृत विचार आला होता त्याच्या मनात. त्याने तिला पाठमोरीच घट्ट मिठी मारून घेतली. कोण आहे रे, असं रूममध्ये जोरात आवाज घुमला. आता त्या आवाजासरशी लाईटसुद्धा लागली. आरव एकदम दचकला. डोक्यावर घाम जमा झाला. आरवचा पूर्ण डाव फसला होता. खरं तर निधी गाढ झोपली होती, पण तिला अचानक मध्येच जाग आली. तिने परिस्थितीचा अंदाज घेतला तर तिला काहीतरी विचित्र वाटलं. तिला कपाटातून उजेड आणि हालचाल दिसू लागली. ती नेमकं काय चाललंय ते बघायला म्हणून बेडवरून खाली उतरून बेडच्या बाजूला लपले. उशीखालचा चाकू घ्यायला ती विसरली नाही. श्वास रोखून ती पुढे काय होतंय याचीच वाट बघत होती. तसा कपाटातून आरव तिच्या रूममध्ये येताना दिसला आणि तिचा श्वास घशातच अडकला. हा खरंच इथून आपल्या खोलीत आला? तिला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. त्याची हळूहळू बेडकडे पडणारी पावलं तिला पोटात भीतीचा गोळा देऊन गेली. आपल्याला त्याने गाफील ठेवून असं पाऊल उचललं असतं तर? आपल्याला काहीच माहिती नसतं तर? अंगावर सरकन काटा गेला. घामाची एक धार खाली गेली. तिचे पाय थरथर कापत होते. आज विचारलं म्हणून तिला थोडाफार अंदाज तरी आला होता. म्हणून तिने आत्याला आपल्या खोलीत बोलावलं होतं झोपायला. चाकू घेतला होता. आयुष्य त्याला फोन केला होता. पण त्याचा तो समोरचा प्लॅन बघून मात्र घाबरगुंडी उडाली होती तिची. आणि नको त्या विचाराने घामाची धारच लागली. हातात धर दिलेला चाकूसुद्धा तिच्या हाताबरोबर थरथर करत होता. जर चुकून त्याचं लक्ष तिच्यावर पडलं असता तर? तिचं काहीच खरं नव्हतं. पण त्याचं लक्ष तर बेडवरच होतं, म्हणून बेडच्या बाजूला त्याने बघितलंसुद्धा नाही. तो जसा बेडकडे आला तशी निधी रांगत रांगत लाईटच्या बोर्डकडे गेली. आरव वासनेने इतका पिसाटला होता की आता आजूबाजूला त्याचं लक्ष जात नव्हतं. त्याच्या मते त्याचं सावज मिळालं होतं त्याला. हळूहळू चालत येऊन त्याने बेडवर असलेल्या त्याच्या आईला घट्ट मिठीत मारली होती. आत्याचा ओरडण्याचा आवाज जसा आला तसं निधीने लाईट लावली आणि आपला मोबाईल काढून तिने व्हिडिओ शूटिंग सुरुवात केली. राघवला हे अगदीच अनपेक्षित होतं. आरव त्याचा प्लॅन फसल्याने जबरदस्त रागात होता. त्याने निधीच्या हातून फोन हिसकावून घेतला आणि जोरात आपटला. आरव! आत्यांना आरवला तिथे बघून धक्काच बसला होता. तो इतका जास्त होता की त्यांचा श्वास गुदमरू लागला. आत्या! निधी ओरडली. तसा निधीला पकडण्यासाठी धावलेला आरव आपल्या आईकडे धावला. आई! तिला बेडवर कोसळलेलं बघून तो ओरडला. श्वास घ्यायला चाललेली धडपड दिसत होती. आरव त्यांचा गुणी मुलगा. कोणत्या मुलीची अब्रू लुटायचा विचार करेल असं त्यांनी कधीच विचार केला नव्हता. आता 3 वाजत आले होते. एवढ्या रात्री दवाखान्याची जवळ सोय नव्हती. मुख्य शहरात जावं लागणार होतं. बहुतेक आत्यांना या धक्क्याने अटॅक आला होता. आरवने अजिबात अपेक्षा केली नव्हती. निधी आपल्याच आईला रूममध्ये झोपायला बोलवेल. आपल्याच आईला झालेला त्रास त्याला बघवत नव्हता. पटकन जाऊन त्याने बाबांना उठवलं.
तेही झोपेतून धडपडत आले. आपल्या बायकोची अवस्था बघून तेही घाबरले. निधीला वाईट वाटलं. त्यांच्या मुलाची शिक्षा त्यांना नको द्यायला हवी होती देवाने. तिची आत्या खूप चांगली होती म्हणून तर ती बिनधास्त तिला आपल्यासोबत बोलावू शकली होती. ती चांगली होती म्हणूनच आपल्या मुलाने हे केलेले कारनामे बघून तिला धक्का बसला होता. एकदम गुणी बाळ, संस्कारी बाळ त्यांचा एक विकृत बनला होता. हे त्यांना सहनच झालं नाही. आरवच्या वडिलांनी कोणाला तरी फोन करून अर्जंट रिक्षा आणायला सांगितली. स्वतः कपडे चढवत ते आत्यांकडे आले. आरवने त्यांना उचलून बाहेर हॉलमध्ये आणलं. त्याला कधी नव्हे ते आज पहिल्यांदा अपराधी वाटलं. त्याचं स्वतःच्या आईवर खूप प्रेम होतं. तिला आपल्यामुळे काय त्रास झाला तर या विचाराने त्याचं काळीज पिळवटून निघत होतं. तो स्वतःला कधीच माफ करू शकला नसता. तो एकदमच गप्प झाला होता. रिक्षा आल्यावर लगेच त्यांना शहरातल्या दवाखान्यात हलवण्यात आलं. डॉक्टरांनी लगेच उपचार करायला सुरुवात केली. सगळे बाहेर बसलेले सुन्नत झाले होते. असं अचानक तिला कसं काय झालं? आरवच्या वडिलांनी निधीकडे आणि आरवकडे बघत विचारलं. कारण त्यांनाही काही कळलं नव्हतं. झोपलो होतो आम्ही, पण त्यांना अचानक त्रास व्हायला लागला म्हणून मी आरवला आवाज दिला. निधी म्हणाली. तिने खरं सांगायचं टाळलं होतं. खरं कळलं असतं तर आरवच्या वडिलांनाही धक्का बसला असता. तसंही ती उद्या जायचं म्हणत होती, त्यामुळे खरं सांगून उपयोग नव्हता. पण आत्यांसाठी थांबावं लागणार होतं. त्या आजारी असताना ती जाऊ शकत नव्हती, पण इथे घरी क्षणभर थांबायची तिची इच्छा नव्हती. आयुषदादा आल्यावर काय ते ठरवणार होते. मनातून घाबरली सुद्धा होती. आरव एकही शब्द बोलला नव्हता. त्याचा चेहरा एकदम काळवंडला होता. ती हॉस्पिटलच्या बाहेर आली. अजूनही थोडा थोडा काळोख दिसत होता. पूर्ण उजाडलं नव्हतं. तिने फोन करून त्यावर आयुषचा नंबर डायल केला. स्क्रीन फुटून गेली होती. आरवने जोरात आपटल्यामुळे पण कॉल करू शकत होती आणि उचलूसुद्धा शकत होती. थोडीफार स्क्रीन बघताना अडचण येत होती, पण तिने जमवून घेतलं. मुंबईला गेल्यावर आपण डिस्प्ले टाकू असं तिने मनात विचार केला. आयुषदादा, आत्यांना डॉक्टरकडे आणलं अर्जंट. त्यांची मध्यरात्री तब्येत बिघडली. तुम्हीही त्याच हॉस्पिटलला या. तिने आयुषला फोन करून सांगितलं. ॲड्रेस पाठवला हॉस्पिटलचा. आता आयुष आणि जवळच आले होते, त्यामुळे त्यांना बाकी काही न सांगता तिने फक्त एवढंच सांगितलं होतं. ती कॉल करून कट करून पुन्हा येणारच होती की जोरात हाताला झटका बसला. तिने घाबरून तिकडे बघितलं. आईला का तुझ्या रूममध्ये बोलवलंस? हिम्मत कशी झाली तुझी तिला मध्ये घेण्याची? तुझ्यामुळे आज ती हॉस्पिटलला आहे. आरवने तिचा हात ताकदीनिशी घट्ट पकडला होता, एवढा की काळा निळा झाला होता. निधीला प्रचंड वेदना होत होत्या, पण त्याला काहीच फरक पडत नव्हता. त्याचा राग इतका वाढला होता. एकतर निधी मिळाली नाहीच, पण आईला त्रास झाला होता. आरव, सोड माझा हात, निधी कळवळून म्हणाली. का सोडू? माझ्या आईला काय झालं ना तर मी आहे आणि तू आहेस. सोडणार नाही मी तुला. आरव तिच्याकडे रागाने बघत तिला धमकीच देत होता. आरव, चुकी कोणाची आहे ते तुलाही माहीत आहे, तेव्हा खोटा आव आणणं सोड आणि आता तरी सुधर स्वतःला. निधीही त्याला रागानेच म्हणाली. हिम्मत कशी झाली माझ्या बहिणीचा हात धरायची? एवढ्यात एक मोठा आवाज तिथे घुमला. टू बी कंटिन्यू.
सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. धन्यवाद. या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. शेअर करा, लाईक करा, कमेंट करा.